गरज तू बरस तू धूप में छाँव की एहसास तू जीत तू जान तू जहान तू हो गई इतिहास का ताज तू पन्नों में रहेगा माजी के सबको लेना साथ जोड़ के आंधी और तूफान से भिड़े हौसले की कश्ती ना डूबे हो गई इतिहास का ताज तू हो गई इतिहास का ताज तू सामने फौज है क्योंकि इम्तिहान की है घड़ी तू तेरा अस्त्र है तू ही तेरा शस्त्र है हर घड़ी साल भर में सबसे प्यारा होता है एक दिन 100 दुआएं दे रहा दिल तुमको आज के दिन I wish you happy happy birthday happy birthday happy happy birthday to you I wish you happy happy birthday happy birthday happy happy birthday to you संस्कृती आहे आपली प्रकाशाची शीतलता आहे त्यात चंद्राची शीतलता आहे त्यात चंद्राची दीप प्रज्वलनाने सुरुवात आहे कार्यक्रमाची दीप प्रज्वलनाने सुरुवात आहे कार्यक्रमाची हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याला अतिशय महत्त्व आहे तिमिरातुनी तेजाकडे अंधकार असणाऱ्या काळोखालाही एक सूर्याचा किरण प्रकाशाचा किरण मिळावा संपूर्ण काळोखाला नष्ट करण्याचं सामर्थ्य दिव्याच्या तेजामध्ये आहे दिव्याचे तेज हे खरं म्हणजे यशोबलाचे सामर्थ्याचे ऐश्वर्याचे समृद्धीचे प्रतीक मानले जाते गुरुजींच्या हस्ते इथे दीप प्रज्वलन होत आहे ज्योत पेटू ज्ञानाची ज्योत पेटवू ज्ञानाची ज्योत ही अभिमानाची ज्योत ही आयुष्य आरोग्य वर्धनाची ज्योत ही आयुष्य आरोग्य वर्धनाची ज्योत ही संस्कार संस्कृतीची ज्योत ही संस्कार
संस्कृतीची ज्योत तेवते अंधारात, वाट दाखविते जीवनरूपी प्रकाशात. भगवतीचं सुद्धा इथे पूजन झाले आहे आणि इतर मान्यवर मंडळी इथे दीप प्रज्वलन करता आहे. हा कार्यक्रम म्हणजे एक सुंदर सोहळ्याचं पर्व असंच म्हणावं लागेल किंवा दुग्ध शर्करा योग असंच म्हणावं लागेल. प्रकाशमय किरणांनी तुमचे आयुष्य पूर्ण उजळून निघावे. गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. गुरु माझा गणगोत, गुरु हीच माऊली. गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली. गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली. भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता अचल. गुरु विना सुने सारे विश्व हे सकल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला. आपण सगळे लोक त्यांना शिवाशिव जाण्यासाठी उपस्थित झाले. सगळे माता बहीण आणि सर्व वाढदिवस साजरा करणं हे आता परंतु यावेळी ॲडव्होकेट आणि त्यांच्या मुलाचा वाढदिवस हे सुवर्ण योग आणि योगायोग आहे. ॲडव्होकेट श्री अनुकार हे सुशिक्षित आहेत. सुशिक्षित सर्व लोक कमीत कमी कामगारामध्ये बरेच लोक सुशिक्षित आहेत. परंतु सुशिक्षित होणं हे काही महत्त्वाचं गोष्ट नाही. सुशिक्षिताला संस्काराची जोड जर झाली तर तो स्वर्णयोग आहे, कोणाला सुगंध आहे आणि भारतीय संस्कृतीचा तो एक भव्य दिव्य नमुना आहे. आमच्या गुरुदेव सेवा समाज चिरंजीव शेती मला असं वाटते 1987-88 झाला. लहान असताना त्यांच्या विचाराचा जसं मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असा मला त्याच वेळेस असा संगीत आला होता की हा चिरंजीव किती फार मोठा होणार आहे. कारण त्यांच्या वडिलांची आईचे संस्कार आहे त्यांच्यावर, त्यांची पुणे त्याच्या पाठीमागे आणि गुरुदेव मुलाच्या संस्काराचं पाठबळ आहे आणि ते संस्कार त्यांनी जिवंत ठेवले. मंडळी, संस्कारहीन शिक्षण असतं, संस्कारहीन पण शिक्षण त्याच्यामध्ये अतिरेकी निर्माण होणे
शक्यता असते. संस्कार ही शिक्षण आहे, पण शिक्षण आणि संस्कार हे जर निर्माण झाले माणसातून, शिक्षण आणि संस्कार, त्याच्यातून अब्दुल कलाम जन्माला येतात, महात्मा गांधी जन्माला येतात, विवेकानंद जन्माला येतात. शिक्षण आणि सुसंस्कार, शिक्षण आणि सुसंस्कारातून भरलेला हा व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट त्यांच्या जीवनामध्ये त्यांची अर्धांगिनी सुद्धा या संस्कारातून झालेली आहे. म्हणून या संस्कारातून जन्माला आलेला हा जो भारत आहे याच्यावरही सुसंस्कार झालेले आहेत. मला असं वाटतं इथं येणारे जी माता सज्जन माणसं आहे त्यांनी या गोष्टीचा आदर्श घेतला पाहिजे. ॲडव्होकेट क्षितिज कामोकांच्या कुटुंबाला हे कुटुंब शिक्षित आहे, सुशिक्षित आहे आणि सुसंस्कारित आहे. हे सुसंस्कारित आपल्या घरी जन्माला आला पाहिजे. जन्माला आले त्याला सुसंस्कारांची गरज करून सुशिक्षित व्हायला पाहिजे. मी या ठिकाणी ॲडव्होकेट कामोकांत त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या मुलाला त्यांच्या मुली लेकराची आज डॉक्टर झाली आहे. हे सगळे कुटुंब सुशिक्षित आणि सुसंस्काराचं प्राधान्य निर्माण झालं आहे. या संस्कारांमुळे आपलं सुद्धा कुटुंब कसं व्हावं असे आपण करावे. या कुटुंबियांना ॲडव्होकेट क्षितिज कामोकांत यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्यासहित त्यांच्या मुलांना शुभाशीर्वाद देतो. याही पुढे तुमचं जीवन उज्ज्वल हो, सामाजिक कार्य हो. किती अनुकारी सामाजिक कार्य करते, कुटुंब वत्सल आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये ते उच्च संस्काराच्या शिक्षणातून तयार झाले आहेत. त्यांना शुभाशीर्वाद देतो आणि सांगतो आपल्या गुरुवर्यांच्या हातून आपल्याला शाल श्रीफळ पुस्तक मिळणं यापेक्षा जीवनाची दुसरी फलश्रुती असू शकत नाही. हा खरोखर मी म्हटल्याप्रमाणे आजी सोनियाचा देणू वर्षे अमृताचा देणू त्याची फलश्रुती इथे दिसत आहे. स्टेजवर ओसाडून वाहताना आपल्याला दिसत आहे. धन्य ते भाग्य, धन्य ते कर्तृत्व. आणि या दोघांचंही बाबांच्या आयुष्यात इतका, बाबांची जी काही भरभराट झाली आहे, जी काही त्यांचा तरक्की झालेली आहे, याच्यामध्ये या दोन्ही व्यक्तींचा खूप जास्त वाटा आहे, खूप जास्त मोठा हात आहे. आणि तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की यांचा का सत्कार झालाय, बाबांच्या जीवनात यांचा कसा प्रभाव आहे बाबांच्या जीवनावर. तर याच्याबद्दल मी तुम्हाला अगदी छोटासा प्रसंग सांगणार आहे. या दोन्ही व्यक्तींबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. तर 7वी मध्ये बाबांना स्कॉलरशिप परीक्षा ते पास झाले, त्यांना मेरिट आले आणि त्यांना त्याचे पैसे वगैरे भेटणार होते. ठीक आहे. आता हा 7वी मध्ये पास झालेला, मेरिट आलेला मुलगा आज आपण ओळखतो, बाबांची ओळख आहे की खूप मोठे वकील साहेब आहेत, त्यांची असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर आहेत, यांची खूप मोठी ओळख आहे. परंतु बाबांबद्दल ही बाब खूप कमी लोकांना माहिती असेल की ते 10वी मध्ये फेल झालेले. 10वी मध्ये फेल झाले. आता 7th मध्ये तुम्ही विचार करा की 7th मध्ये त्यांचा स्कॉलरशिप परीक्षा पास झाले, मेरिट आले, त्यांना त्यांचे पैसे भेटणार आहे आणि 10वी मध्ये मुलगा फेल झाला. कसं काय? तर यावेळेस पण बाबांनी अतिशय कष्टामध्ये काम करून, हे करून, याच्यामुळे त्यांना अभ्यासाला वेळ भेटल्यामुळे 10वीचा त्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं आणि 10वी ते फेल झाले. आता हे 7वीच्या परीक्षेचे पैसे घेण्यासाठी 10वी फेल झाल्यानंतर बाबा शाळेत आलेले होते आणि शाळेच्या पायरीवर बाहेर बसून ते वाट पाहत होते. आणि त्याच वेळेस, आणि ही गोष्ट बाबा मला कमीत कमी आतापर्यंत म्हणजे प्रत्येक वेळेस विषय निघाला काही ना काही की ही गोष्ट नक्की सांगणार म्हणजे सांगणार. 10वीच्या परीक्षेचे माझ्या स्कॉलरशिपचे पैसे घ्यायचे, त्यासाठी सर मी आलेलो आहे. आता जसा तुम्हाला प्रश्न पडला असेल तसा गुरुजींनाही प्रश्न पडला की कसं काय जो मुलगा 7th मध्ये मेरिट येऊ शकतो,
बोलले तेव्हा त्यांना हे सगळं घटना कळली की बाबांचं दुर्लक्ष झालंय अभ्यासामुळे आणि असं त्यांना वाटलं. परंतु तेव्हा त्यांनी जो बाबांना विश्वास ठेवला, एक ते त्यांच्यासोबत 1 मिनिट बोलून जे त्यांनी बाबांचं पूर्ण आकलन केलं आणि त्याच्यावरून त्यांनी विश्वास ठेवला, जो कदाचित बाबांनाही स्वतःवर नव्हता, असा विश्वास त्यांनी बाबावर दाखवला. ते बाबासोबत ते बोलले आणि त्यांना विचारून, त्यांना ताकीद देऊन की तुम्ही अभ्यास करणार का, त्यांच्यासोबत बोलून त्यांच्यावर त्यांनी विश्वास दाखवला की तुला रिॲडमिशन देतो, पण तू अभ्यास केला पाहिजे, हे केलं पाहिजे. आणि तेव्हा मोरे सरांनी तो विश्वास ठेवला, त्यामुळे बाबांनी स्वतःवर विश्वास ठेवला आणि त्याच्यानंतर ते पुढे MPSC ची परीक्षा पास झाले, आज प्रॉसिक्युटर झाले आहेत. तर याच्यामध्ये पूर्णपणे मोरे सरांचा हात आहे, कारण की तो स्वतःवरचा विश्वास जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पुढे आयुष्यात व्यक्ती काहीच करू शकत नाही. दुसरे माननीय आचार्य गुरुवर्य, माझे पण गुरुजी, बाबांचे पण गुरुजी, बाबांचे जे काही संस्कार आहे. आज आपण कार्यक्रमामध्ये बर्थडे केला, तो वेगळा केला, तुम्ही बघितलं असेल. बर्थडेमध्ये कुठलंच केक कटिंग वगैरे काहीच झालं नाही, दीप प्रज्वलन झालंय. ते या दीप प्रज्वलनामागे, आपली हिंदू संस्कृती जपण्यामागे हे संस्कार कुठून आले बाबांवर? तर संस्कार शिबिर हे आचार्य वेरुळकर गुरुजी जे घेत असतात पूर्ण याच्याबद्दल महाराष्ट्रभर, याच्यामध्ये लहानपणी बाबांनी सहभाग घेतलेला आणि तेव्हापासून गुरुदेव सेवा मंडळापासून बाबा जुळून आहेत. त्याच्या पुढे समाजाच्या विकासाची कार्य सुद्धा या मंडळाच्या तर्फे चालू असतात, सुसंस्कार शिबिरं चालू असतात पूर्ण वेळी. तर हे सगळं जे आहे झालेलं संस्कार हे गुरुवर्यामुळे झाले. म्हणून आज तुम्ही सर्वजण इथे आले, बाबांना आशीर्वाद दिला, श्रियांशचा आशीर्वाद दिला, यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद देते. आमच्या पूर्ण अनोकार परिवारातर्फे तुम्हाला खूप खूप धन्यवाद देते. थँक्यू, तुम्ही सगळे आले म्हणून. आणि इथे बेकरार हो के दामन थाम लो मैं किसका, बेकरार हो के दामन थाम लो मैं किसका, क्या मिसाल दो मैं तेरी नाम लो मैं किसका, नहीं नहीं ऐसा हंसी कोई नहीं है जिस पे ये नजर रुक जाए, बेमिसाल जो कहलाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, ओहो हैप्पी बर्थडे टू यू, आहा हैप्पी बर्थडे टू यू। औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता, औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता, मैं तेरी हंसी महफिल में फूल लेके आता, जिन्हें कहा उसे क्या
दिली का दिल धड़काए तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। फूलों ने चमन से तुझको है सलाम भेजा, फूलों ने चमन से तुझको है सलाम भेजा, तारों ने गगन से तुझको ये प्याम भेजा। दुआ है ये खुदा करे ऐ शौक तुझको, चांद की उम्र लग जाए आए तो कयामत आए तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, ओहो ओहो हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू जगुनी घे जरा सांगतो क्षण हा आजचा, विसरू कालच्या उद्याच्या चिंता ही जरा, ही तुझी जिंदगी दो क्षणांची नशा, ते जरा आज तू हात हाती तिच्या, जगुनी घे जरा सांगतो क्षण हा आजचा, विसरू कालच्या उद्याच्या चिंता ही जरा। मनाला नवे पंख देऊ, पापण्यानं नवे स्वप्न देऊ, भिडू दे या जीवनाला विसळ्या आधी सुखाला, फिरसे शिलगावूया नारे जरा, भिडू दे या जीवनाला विसळ्या आधी सुखाला, फिरसे शिलगावूया नारे जरा। नवे किनारे मुठीत तारे येतील सारे, सुर जीवनाचे खुशाल छेडू जरा, जगुनी घे जरा सांगतो क्षण हा आजचा, विसरू कालच्या उद्याच्या चिंता ही जरा। शोध साऱ्या तुझ्या तूच वाटा, हो किनारा तुझा तूच आता, मिळूनी चल झेंडूया ये सगळ्या बेधुंद लाटा, लिहूया तुफान सारे ये जरा, मिळूनी चल झेंडूया ये सगळ्या बेधुंद लाटा, लिहूया तुफान सारे ये जरा। नकोच आता डोळ्यात पाणी तुझ्याच साठी, असेल कोणी सुर जीवनाचा खुशाल छेडू जरा।